हाय, आपल्याला ताटामध्ये दिसत आहे काकडी, काकडीचे खीस, काकडीचे चकते। आता उन्हाळा चालू झालेला आहे, भरपूर हवेमध्ये उष्णता जाणवत आहे आणि बाजारात भरपूर काकडी मिळत आहे। आपल्याला शरीराचं उष्णता कमी करण्यासाठी, शरीराला थंडावा निर्माण करणारे काही पदार्थ आपण खाऊन, फ्रूट्स वगैरे खाऊन आपण उन्हाळ्याचं उष्णता आपण थोडं शरीरामध्ये कमी करू शकतो। त्यातीलच एक फळभाज्या म्हणजे काकडी। ह्या काकडीपासून आपण खीस करून त्याचे मिक्सरमधून फिरवून रस काढून पिले तरीसुद्धा आपल्या शरीराला थंडावा मिळतो। ह्याच्यामध्ये कॅलरीज कमी आहे, परत पाण्याचा अंश भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला उष्णता कमी होण्यासाठी खूप मदत होते। हे बियासकट, लहान काकडीचे बियासकट जरी आपण फिरवून रस काढून पिले तरीसुद्धा आपल्याला उपयोगी पडते। आपण ह्याच्यापासून अनेक पदार्थही करू शकतो। तर पदार्थांपेक्षा आपण ज्यूस करून पिले किंवा सॅलेड करून खाल्ले किंवा कोशिंबीर करून खाल्ले तर जास्त उपयोगी पडते शरीराला। काकडीपासून अनेक चविष्ट पदार्थ बनतात। मेन करून सर्व महाराष्ट्रीयांना माहिती आहे काकडीचे थालीपीठ, हे सगळ्यांच्या आवडीचेच आहे। काकडीच्या थालीपीठसाठी असे खीस करून त्यामध्ये सर्व मिक्स पीठ म्हणजे ज्वारीचे पीठ, डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, हे सगळं मिक्स पीठ घालून आपल्याला चवीनुसार वल्ली मिरची किंवा तिखट घालून आपण छानसं तळलेले थालीपीठ किंवा वाफवलेले थालीपीठ आपण करून आपण स्वाद घेऊ शकतो। त्याशिवाय रायता तर खूपच छान होते काकडीचा। ह्यामध्ये दही आणि कांदा घालून केलेले रायता तर प्रसिद्धच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। रायता किंवा थालीपीठ किंवा ज्यूस, बरेच सॅलेड तर खाल्ले तरीसुद्धा आपल्याला शरीरात भरपूर फायदे देणारे हे काकडी आहे। त्याशिवाय सौंदर्यासाठी सुद्धा काकडीचा उपयोग होतो। कसे तर आपला चेहरा उजळण्यासाठी सुद्धा काकडीचे रस काढून आपण चेहऱ्याला सातत्याने 15 दिवस लावले तरीसुद्धा ह्याचे रस काढून चेहऱ्याला लावून 10 मिनिटं ठेवून त्यानंतर चेहरा धुवून घेतले की चेहरा हळूहळू उजळायला मदत होते। त्याशिवाय उन्हामध्ये आपले डोळे रखरखत असतात, त्यावर रामबाण उपाय म्हणजे हे चकती, काकडीचे चकती आपल्या डोळे झाकून त्याच्यावर ठेवून आपण थोडं शांत 10 मिनिट झोपले तर आपल्या डोळ्याला थंडावा अनुभव होते आणि डोळे गार वाटतात। त्यासाठी सुद्धा हे फार उपयोगी आहे। त्याशिवाय आपल्या डोळ्याखाली काळे डाग पडलेले असतात, त्यासाठी त्याचे रस किंवा खीस असेच डोळ्याखाली लावून 5-10 मिनिटं ठेवून धुवून घेतले आणि हे सातत्याने केले तर हळूहळू ते कमी व्हायला मदत होते। असे गुणकारी अतिशय आणि उन्हाळ्यात तरी उपयोगात जास्तीत जास्त काकडीचे सेवन करून आपण उष्णताचं प्रमाणही शरीरातलं कमी करू शकतो आणि वेट लॉससाठी सुद्धा हे उपयोगी पडते। आपण जेवणापूर्वी जर हे सॅलेड खाऊन, नाहीतर जेवणासोबत जर सॅलेड खाल्लं तरीसुद्धा चालते। त्यामुळे हे वेट लॉस व्हायलासुद्धा मदत होते। म्हणून आज उन्हाळा चालू झालेला आहे, काकडी भरपूर मिळत आहेत बाजारात, म्हणून एक काकडीचे व्हिडिओ बनवावं। निसर्गानं आपल्याला दिलेले किती
छान रंग आहेत, त्या रंगामधनं हिरवीगार काकडीचे हे आरोग्यदायी उपयोग भरपूर आहेत. ते सगळ्यांनी आपल्या आरोग्यासाठी खाऊन उपयोग करून आपलं आरोग्य छान ठेवण्यासाठी मदत होणारे हे आरोग्यदायी काकडीचे हा व्हिडिओ. थँक्यू.